चला लक्ष द्या, अतिशय महत्वाचा परीक्षेला येणारा प्रश्न. भारतातील पहिले पॉक्सो न्यायालय कोठे आहे ते सांगा. भारतातील पहिले पॉक्सो न्यायालयाची स्थापना होत आहे पुण्यामध्ये. पॉक्सो कायदा आहे 2012चा. आता ह्याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न विचारायची खूप जास्त चान्सेस आहेत. आधी प्रश्न ह्याच्यावर पडून सुद्धा गेलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्स, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस असा आहे त्याचा लॉंग फॉर्म, जो परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा राहील. 2012चा हा कायदा आहे. 18 वर्षाच्या आतील मुलांवर जर लैंगिक अत्याचार झाला तर त्याची केस ही पोक्सो न्यायालयामध्ये चालते. जे भारतातलं पहिलं कुठं आहे प्रश्न विचारतील तर ते आहे पुण्याला. आता न्यायालयाशी रिलेट करणारा प्रश्न आलाय, लक्ष देऊन बघा. भारतातला सध्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश या पदावर असणारा व्यक्ती आहे भूषण गवई. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या पदावर असणारा व्यक्ती आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर. आणि आता अति जास्त महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंचच्या मुख्य न्यायाधीश पदी असणारा व्यक्ती सांगा. तर ते आहेत शिवकुमार डिगे. शिवकुमार डिगे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कोल्हापूर सर्किट बेंच. आता 23 नोव्हेंबर नंतर भूषण गवईची जागा बदलली जाईल. त्याच्या जागेवर नवीन येणारे कोण आहेत हे ऑप्शन मध्ये सांगा. आता न्यायालयाशी रिलेट करणारे प्रश्न कोणते कोणते, तर इथं मुंबई उच्च न्यायालय जे 14 ऑगस्ट 1862 ला स्थापन झालं, त्या मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ, कारण आपल्याला वाटतं की कोल्हापूरला बनलेले हे खंडपीठ 4th आहे, तर ते खंडपीठ नसून ते आहे सर्किट बेंच. मग खंडपीठाशी रिलेट करणारा प्रश्न आला तर पहिलं खंडपीठ जे स्थित झालं ते आहे नागपूरला. त्याच्यानंतर आलं छत्रपती संभाजीनगरला आणि त्याच्यानंतर जे तिसरं बनलं ते बनलंय पणजीला. आता एक जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्याने विचारलंय की पहिल्या खंडपीठाची स्थापना कधी झाली, म्हणजे नागपूरची, तर ती झाली 1956 ला. छत्रपती संभाजीनगर 1982 ला आणि पणजीची पण स्थापना झाली 1982 मध्ये. तर मुख्य प्रश्न होता भारतातील पहिले पॉक्सो न्यायालय कोठे आहे, तर ते आहे पुण्याला. आणि भारतातलं हरित न्यायालय जे स्थापन झाले 2010 मध्ये, त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. पण महाराष्ट्रामध्ये त्याचं खंडपीठ कुठं आहे, तर ते सुद्धा आहे पुण्याला. हे कशाचं, तर राष्ट्रीय हरित न्यायालयाचं. सगळेच्या सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. सन 2012 आणि पॉक्सो न्यायालय कुठं, तर पहिलं पुण्याला. थँक्यू.